नमस्कार मंडळी, सुहाणीच किचनमध्ये आपले स्वागत आहे. चाट म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. अगदी भूक न लागलेले सुद्धा 7 ते 8 पुऱ्या कधी फस्त करतील ते सुद्धा कळणार नाही आणि नको नको म्हणणारे तर जास्तीतच खाऊन मोकळे होतात. तर आज आपण रगडापुरी पाहणार आहोत. या अगोदर सुद्धा काही रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे चाट आवडते. तर एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही रगडापुरी करून पहा. बाहेर मिळते तशीच ही रगडापुरी तयार होते. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला रगडा तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी पांढरे वाटाणे भिजत ठेवले होते. सकाळी भिजत ठेवले म्हणजे संध्याकाळी रगडा बनवायला बरे पडते. कुकरमध्ये घालून घ्यायचे सर्व वाटाणे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे बटाटे सोलून घालून घेतले. 1 ग्लास पाणी घालायचे. पाव चमच हळद, चिमूटभर हिंग घालून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. म्हणजे वाटाणे छान असे शिजले पाहिजेत तरच रगडा मस्त होतो. आता झाकण ठेवून शिट्ट्या काढून घेऊयात. तोपर्यंत एक हिरवी चटणी बनवायची आहे. तर मूठभर कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची. पुदिन्याची पाने, अर्धा इंच आलं, 2 हिरवी मिरची, 4 लसूणच्या पाकळ्या, अर्धा लिंबाचा रस घालायचा. त्याने ही चटणी चटपटीत तयार होते आणि रंग अजिबात बदलत नाही, काळपट होत नाही. चटणी हिरवीगार राहते. अर्धा चम्मचभर डालवं, चवीनुसार मीठ घालून घेतले. थोडेसे पाणी घालायचे आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे ही चटणी. तर इथे पाहताय तुम्ही, रंग तर मस्त असा हिरवागार आहे. एका बाउलमध्ये चटणी काढून घेते. आता आपली चटणीसुद्धा तयार आहे. लगेचच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी इथे बाहेर ज्या मिळतात ना पुऱ्या तळण्यासाठी, त्याच इथे घेतल्या आहेत आणि इथे मी तेलामध्ये सोडून घेतल्या. तेल छान गरम असायला हवे तळताना. आणि इथे पाहताय तुम्ही, बाजूला कुकरसुद्धा थंड झालेला आहे. तर पुऱ्या आपल्या छान अशा तळून घेऊया. चारी बाजूने मस्त अशा पुऱ्या तळून घेतल्या. इथे पाहताय मस्त कुरकुरीत या पुऱ्या लागतात. त्यानंतर आपल्याला कुकरकडे वळायचं आहे. तर कुकर थंड झाला आहे. त्यानंतर लगेचच खोलून घेतला. पळीच्या साहाय्याने आपल्याला रगडा मॅश करून घ्यायचा आहे. म्हणजे वाटाणे मॅश करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने छान असे शिजले गेले आहेत वाटाणे. व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. आणि खरंच रगडापुरी बाहेर मिळते ना तशीच ही रगडापुरी घरीसुद्धा बनते. तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून पहा. एका बाउलमध्ये थोडासा रगडा काढून घेतला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतले. पळीने हे छान असे एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये पाणी घालून घेतले. कारण रगडा थोडंसं घट्टच आहे, त्यामुळे पाणी घालून घ्यायचे आणि थोडासा हा सैलसर करून घ्यायचा आहे रगडा. जसं ठेल्यावर मिळतो ना तशा पद्धतीने हा रगडा तयार करून घ्यायचा. आणि चवीला एवढी जबरदस्त झाली होती ना रगडापुरी. खरंच माझ्या घरी तर सर्वांनाच आवडली ही रगडापुरी. त्यानंतर आपण इथे आता सर्व साहित्य घेतलेले आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे मी रगडा, पुरी, गोड चटणी, तिखट चटणी, शेव, चाट मसाला आणि काळे मीठ एकत्र करून घेतले आहे. थोडीशी कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा, असे हे सर्व साहित्य घेतले आहे. आता लगेचच आपल्याला प्लेट तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे मी पुरी अशा पद्धतीने हाताने फोडून घ्यायची अंगठ्याने. आणि इथे 6 पुऱ्या मी घेत आहे. तर एका प्लेटमध्ये मी 6 पुऱ्या घेते. जसं बाहेर तयार करतो ना त्याच पद्धतीने करून घेते. आणि त्यानंतर रगडासुद्धा घालून घ्यायचा. थोडा थोडा रगडा घालायचा. तर 6 पुऱ्या आपल्याला बाहेर जेव्हा तयार करून देतात ना तेव्हा पुरत नाहीत. पण घरी आपण जेव्हा कोणताही चाट बनवतो ना तेव्हा दपटून खातो. खरं आहे ना. कारण बाहेर जेव्हा आपण खायला जातो तेव्हा 6 पुऱ्या एका प्लेटमध्ये मिळतात. पण घरी म्हटलं ना की बापरे, 10-12 पुऱ्या एकसाथ खाल्ल्या जातात आणि आपण काउंटसुद्धा करत नाहीत, एवढ्या या पुऱ्या लागतात, जबरदस्त लागतात या. तर आता मी तिखट चटणी घातली, गोड चटणी, चाट मसाला आणि त्यानंतर थोडा थोडा कांदा घालून घ्यायचा. आणि अगदी शेवटी यावरती भरपूर सारी
बारीक शेव घालून घ्यायची आणि त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची. इथे आपली मस्त अशी रगडापोळी तयार झालेली आहे. जबरदस्त लागते बरं का. यावरती थोडीशी गोड चटणी घालून घ्यायची आणि तिखट चटणी. गोड चटणीची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही चेक करू शकता. काय दिसते सुंदर आपली रगडापोळी. तर अशाच पद्धतीने चाट म्हटलं की भरपूर सारे चाटमध्ये पदार्थ येतात. तर तुम्ही अशा पद्धतीने रगडापुरी नक्कीच बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.